भगवान गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांची बहुमताने दुसऱ्यांदा आमदार म्हणून या मतदारसंघात निवड झालेली आहे आणि या दुसऱ्या टर्म मध्ये उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी, काम करण्याची संधी त्यांना मिळावी आणि या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन या मतदारसंघाचं नंदनवन करण्याची संधी आमच्या गुट्टे साहेबाला मिळावी म्हणून या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, सभापती, उपसभापती, सरपंच, पूर्ण या मतदारसंघाचे जेवढे ते चाहता वर्ग त्यांचा आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मतदान केलंय आणि त्यांच्या मतदानाने गुट्टे साहेब आमदार झालेत। या सर्वांच्या वतीनं मन्नाथ आद्य दैवत आहे आणि या प्रभू मन्नाथाच्या चरणी सर्वांच्या वतीनं मी असा नतमस्तक होतो की या पंचवार्षिक योजनेमध्ये आमच्या आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं, पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे व्हावे आणि गंगाखेडचा विकास करण्यासाठी त्यांना संधी मिळावी अशी सर्वांच्या वतीनं मी मन्नाथाच्या चरणी नतमस्तक होतो। आज मन्नाथ मंदिरावर आज आम्ही पूर्ण मतदारसंघातले सरपंच, कार्यकर्ते, तिन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जमलेले आहेत। आज मन्नाथाला आम्ही आरती करून अभिषेक करून एवढं साकडं घातलेलं आहे की आमच्या साहेबाला जास्तीत जास्त मंत्रिपदाला स्थान मिळावं, पद मिळावं म्हणून आम्ही मन्नाथ महाराजाला आज साकडं घातलेलं आहे। आमचे साहेब मंत्री होऊनच मन्नाथावर यावं अशी आमची सगळ्याची, सरपंचाची, सगळ्या तिन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याची, सगळ्या माणसाची इच्छा आहे आणि तेवढी इच्छा आमची मन्नाथ महाराजांना पुरवावं अशी मी मन्नाथाला प्रार्थना करतो आणि आमचे साहेब मंत्री होऊनच परत यावं अशी आमची इच्छा आहे। पण अधिकार गुट्टे साहेबाची जी कामं बघितली पहिल्यापासून आपण की जे काही नसताना 2 वर्षामध्ये त्यांनी 6300 कोटी रुपयाचा आपल्या गंगाखेड मतदारसंघामध्ये निधी आणला, गावगाव सुधारणा केली आणि भविष्यामध्ये आता त्यांना 5 वर्ष काम करण्याची संधी भेटली आणखी। तर याच्यामध्ये पूर्ण गंगाखेड मतदारसंघाचा गंगाखेड, पालम, पूर्णा तिन्ही तालुक्याचा कायापालट म्हणजे बारामतीच्या पुढं मतदारसंघ जाईल आपला, म्हणजे इथपर्यंत त्यांची पूर्ण तयारी आहे आणि आराखडा त्यांच्यापाशी तयार आहे पूर्ण की कुठं रस्ते राहिलेत, कुठं कोणते कामं राहिलीत, कुठं बंधारे राहिलेत, कुठं उड्डाणपूल राहिलीत, पूर्ण हे 5 वर्षामध्ये करून राहील आणि त्याच्यामध्ये जर त्यांना मंत्रिपद भेटलं तर ती अतिवेगानं काम होऊ शकते। त्याच्यासाठी आम्हाला अपेक्षा आहे की गंगाखेड आणि आपण गंगाखेडचे रहिवासी असल्यामुळे आपण गंगाखेडची अपेक्षा करणार, गंगाखेडला मंत्रिपद यावं याची मागणी आम्ही पत्राद्वारे, फोनद्वारे सगळं पदाधिकारी पाठवलं आणि वैयक्तिक आम्ही जाऊन भेटू त्यांना। सर्व माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री देवी रेणुका देवी यांना साकडं घालण्यासाठी सगळ्यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं। त्या महाआरतीचा आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी उपभोग घेतला आणि आता जाताना आम्ही अंबामाईला एवढंच सांगतो की अंबामाई, आमच्या जे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांना आहे उदंड आयुष्य दे आणि उदंड प्रगती होऊ दे व त्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री व मंत्रिपद मिळू दे, एवढे आमची सगळ्यांची सदिच्छा आहे। आज जागृत देवस्थान मन्नाथ इथे आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच
उपसरपंच आणि साहेबाला खूप जीव लावणारी आज तिन्ही तालुक्यामध्ये आज साहेबाला मंत्रिपद मिळावं म्हणून खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभिषेक करत आहेत आणि देवाकडे साकडं घालत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे साहेबांना 18 पगड जातीवर जे काम केलेलं आहे आज ते आज प्रत्येकाच्या मनामध्ये दिसून येते. आणि साहेबांनाही जे कार्य केले 2 वर्षामध्ये जो विकास केलेला आहे तर ते भरभरून त्यांच्या मनामधून दिसून येत आहे. तर धर्म, कर्म, योग आणि ज्ञान या 4 गोष्टीवर ज्या वेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस असे मनामधून एक काय म्हणतात ते एक भक्तिभाव तयार होते. आणि या ज्या वेळेस आपण धर्माचं कार्य करतो त्यावेळेस देवाची कृपादृष्टी पण असती माणसावर. तर अनेक देवाचे कार्य करण्यासाठी जे साहेबांसाठी जे साकडं घालत आहेत तर ते देव पण पूर्णच करणारे. आणि सगळ्यांचा मी खूप आभार मानते सगळ्या तिन्ही तालुक्यातले की आज जो काही आज प्रत्येक ठिकाणी साकडं घालतायत देवाला तर त्यांचं प्रेम दिसून येते की साहेबावर किती प्रेम लावतात, साहेबाला किती जीव लावतात. आणि आजही आपल्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलंय की साहेबावर जो काही त्यांनी आम जनतेने साहेबाला जे निवडून दिलं आणि इतक्याही कठीण प्रसंगामध्ये जी साथ दिली ती साहेबाला खूप भरभरून. आणि आजहीच मंत्रिपदासाठी आज प्रत्येक माणूस एक साकडं घालतंय देवाला. तर त्या सगळ्या जनतेची मी खूप आभारी आहे की आणि देव तो आशीर्वाद पूर्ण करणारच आहे. आणि साहेब लवकरच मंत्री पण बनणार आहेत. आणि देवाकडे मी पण साकडं घालते आणि सगळ्याच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्ण व्हावं एवढीच मी मन्नाथाच्या आणि सर्व देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. साहेबांवर प्रेम करून आलेले नाहीतर बाकीच्या